गुड मॉर्निंग मित्रांनो. बोरिवली ते दादर, दादर ते कल्याण, आता कल्याण ते मुरबाड. कल्याण स्टेशनच्या बाहेरच एस.टी. डेपो आहे. समोरच आहे एस.टी. डेपो लेफ्ट साईडला. तर तिकडून आपण पुढे जायचं आहे. बरं, आज आपण जातो आहोत गोरखगडसाठी आणि आता वाजले आहेत 7:10. 6:30पासून एस.टी. नव्हती, आता आलेली आहे. आता वाजले 7:15. आता आपण चाललो आहोत मुरबाडला. मित्रांनो, आत्ता देहरीची गाडी गेलेली आहे. आता आपल्याला आणि दुसरी आता 8:30 वाजले, 10:30ला आहे. तर आता आपण बाहेरून हे करूया, रिक्षा किंवा काहीतरी वाहन, आणि मग पुढे जाऊ. मागे आहे तो डेपो आणि डेपोच्या अपोजिटलाच इथे तुम्ही जर बघाल तर इथे आहेत ह्या शेअर इको. हे 500 रुपयामध्ये आपल्याला गडाच्या थेट पायथ्याशी सोडणार आहेत. आणि देहरी म्हणून गाव आहे आणि हा स्पॉट आहे. इथे स्वराज चायनीज आईस्क्रीम कॉर्नर असं काहीतरी शॉप आहे आणि इथूनच असा वर असा रस्ता जातो. इथे मस्तपैकी मागे तुम्ही बघाल तर इथे हा पार्किंग लॉट आहे. तर म्हणजे पार्किंगची पण चिंता नाही आहे. मित्रांनो, वाजले 9:30. आता आपण ट्रेकसाठी सुरुवात करतो आहे. तर हे प्रवेशद्वार बनवलेलं आहे, गोरखगड प्रवेशद्वार. आता इथून आपण आतमध्ये जातो. हा माझा TTMM नाही आहे आणि मी ह्या ट्रेकची एवढी जास्त इन्फॉर्मेशन पण काढली नाही. आज गौरव आहे बरोबर, तर ही इज व्हेरी फेमस. तर त्यांनी आज ट्रेक ऑर्गनाईज केलेला आहे. तर आज आपण त्याच्याबरोबर येतो आहे, फिरतो आहे इथे आज. तर त्याच्यामुळे आय एम ब्लँक टोटली. हे चुकीचं आहे, पण आज थोडं जरा मी पण जरा रिलॅक्स्ड अनुभव घेतो आहे. गौरव, अरे ट्रेक लीडर आहे, थांब ना जरा. हा आमचा ट्रेक लीडर आहे, जरा घाबरतोय, पळतोय. जाऊ दे, पुढे त्याला. ओम श्री चैतन्य गुरु गोरक्षनाथाय नमः. मित्रांनो, देवदर्शन झालेलं आहे. आता आपण आपला ट्रेक चालू करूया. चला मित्रांनो, इथे हा परिसर असा गड सदृश्य असाच बनवलेला आहे आणि इथून वरती गडाला रस्ता जातोय. तर आता इथून आपण वर जाऊया. भीमाशंकर अभयारण्य, वेगवेगळे पक्ष्यांचे, प्राण्यांचे फोटो लावलेत. इथून ही अशी ट्रेकला सुरुवात होते. हा पॅच संपला चढायचा. आता हा प्लॅटो जसा चालू झालेला आहे आणि आता ह्या प्लॅटोवरून आपण चाललो आहे. हे दाखवण्याचं कारण एवढंच आहे की इथे भरपूर ढोरवाटा आहेत मध्ये मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. कृपया ग्रुपनीच या, एकटं दुकटं येऊ नका. इथे आता कॅम्पिंग करणारी पण आम्हाला मुलं दिसली. सो यू कॅन डू द कॅम्पिंग ऑल्सो. पाणी बिणी आणि जाणकार कोण माणूस असेल तर तुम्ही इझिली करू शकता. मित्रांनो, अर्धा तास झाला चढतोय. पण आता इथे जे जंगल आहे ते दाट असं जंगल चालू झालेलं आहे. तुम्हाला आता दाखवतो. ऑलमोस्ट असं हे दाट जंगल आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत मधून मधून. रातकिडे पण काही ठिकाणी आहेत. हा प्लॅटो आणि वरचे पीक असे दिसायला लागलेले आहेत. समोर दोन्ही पीक दिसत आहेत. खाली उतरायचं हे चालू झालेलं आहे. उतरतो आणि समोर असे हे माउंटन पीक दिसत आहेत. डेन्स जंगल झालेलं आहे. चला, मध्ये मध्ये असे ना डिफिकल्ट पॅचेस आहेत, जसे पाय वरकडून चढायला लागतात. नॉट सो डिफिकल्ट, बट जर कोण नौखं असेल तर त्याला हे थोडंफार डिफिकल्टच आहे. हात देऊ का? चला. अरे इथून आहे, तुम्ही येऊ शकता. इथून या सरळ, इथून या. बघा तुम्ही, डिफिकल्ट पॅच आहे. इथून स्लिपरी कम्प्लिटली. तुम्ही असे जात आहे इथून. सो इट्स नॉट, म्हणजे अजूनपर्यंत तरी हा इझी ट्रेक असं मला वाटला नाही. मीडियम कॅटेगरीचा ट्रेक वाटतोय मला. परत प्लॅटो चालू झाला आहे. सावली आहे घर तर, पण जसं वर जाऊ तसं गरमी चालू होईल. उन्हाची झळ डायरेक्ट येणार आहे वरती. आता सनस्ट्रोक चालू झालेला आहे, तर गरमी आहे इथे आता थोडीफार. सगळं माळरान आहे आणि डायरेक्ट हीट आहे. हे बघा,
एकदम डायरेक्ट हिट आहे, आपल्याला वरपर्यंत जायचं आहे. डिफिकल्ट आहे ते पण जम्प करून बेटर. मित्रांनो, गर्द असा रॉक पॅच इथे आहे, म्हणजे झाडी पण आहे इथे गर्द अशी, आणि हा रॉक पॅच पण असा आहे. सो वी हॅव टू बी कॉशियस. इथे बोर्ड लिहिलेलं आहे, चला कोणीतरी बोर्ड लिहिलेलं आहे त्याचं आम्ही आभार मानतो, कारण की ह्या जंगलामध्ये भरपूर ढोरवाटा असतात आणि भरपूर जण आपापल्या वाटा पण तयार करत असतात. कोण कुठून जातो आहे आपल्याला माहिती नाही. सो वी हॅव टू बी कॉशियस अँड अलर्ट. हा एक ठिकाणी खाणाखुणा लिहिलेल्या असतात, त्यांचा पुरेपूर वापर करा, कारण की कोणीतरी तो दगड ठेवला होता त्यानुसार इथे गवत माजलेलं आहे, पण इथे चालण्याची वाट आहे. थोडं चालल्यानंतर इथे अशी चौकी तसं दिसतं आहे, मला वाटतं हॉटेलचं दृश्य जागा आहे. आपण 9:30ला चालू केलं होतं, आता वाजलेत 11. शेवटी इथे गोरखगड सातवाहन काळातील एक अवघड शिल्प, त्याचा इथे बोर्ड लावला आहे. शनिदेवाचं मंदिर आहे हे. शनिदेवाचं आपण नमस्कार करूया, आशीर्वाद घेऊन आता आपण पुढे जाऊया. इथून आपण आलो, इथे हे मंदिर आहे शनिदेवाचं. आता असं वर चढलो आपण, चाललो आहे. थोड्याफार पायऱ्या जशा आहेत, थोडी तटबंदी आहे, काही असे आहेत समाध्या जशा. ते पूर्वीच्या काळी मंदिर असावं, पण आता भग्न अवस्थेत आहे. तटबंदी असं किंवा काय पार बनवलं आहे, आय डोंट नो, किंवा काहीतरी वास्तू असणार. त्या वास्तूवरती मग हे लिंबाचं झाड आलेलं असणार. वर जाऊया आता आपण. खडी चढाई आहे वरती जायची. गडाचा मुख्य दरवाजा दिसायला सुरुवात झालेली आहे. ते गुहा तशी आहे. हे काय पाण्याचा टाका आहे इथे? बसण्याची जागा आहे, माइट बी असेल, थोडा आराम करण्यासाठी जागा केली असेल. अतिशय सुंदर असा कडा आहे इकडे. मित्रांनो, खडी चढाई चालू झालेली आहे. आपण ह्या जागेमध्ये आहोत आणि आता आपण चढतोय.
सारखं असते करू शकतो म्हटलं की बरोबर जाते मग. हो जरा ह्यांना जाऊ द्या. थांबा जरा आमच्या माणसाला त्या मॅडम वर चढल्या. वर जाऊन आलं पार. थांबा 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 मावशी. अरे बाबा बदल झालाय आपल्यामध्ये. बदल घडलाय का? तेच मी थोडस एकदम हे करायला लागलं. चला भेटूया. हो यस. सांगायचं तरी होतं आम्हाला आज इथे येत आहे असं. हो नमस्कार मॅडम. मी अंदाज ओळखलं तुम्हाला. सह्याद्रीमध्ये अशा भेटी होत असतात. चला मित्रांनो ॲट लास्ट गेट वरती पहिल्या दरवाजावरती पोहोचलो आहोत. मित्रांनो गडाचा हा जो काही दरवाजा आहे तो आपण सर केलेला आहे आणि इकडचा हा व्ह्यू मॅग्निफिसंट आहे. खालून असं चढणं फार आबालवृद्ध असे आलेले आहेत इथे पुण्यावरून. हा असा आजूबाजूचा व्ह्यू आहे इथे. असा मॅग्निफिसंट व्ह्यू आहे हा. पाण्याचे टाके आहेत तिथे भरपूर पण पाणी पिण्याजोगं नाही आहे सगळं. सातवाहनकालीन असल्यामुळे इथे पाण्याची भरपूर कुंड आहेत. तर गडावरती पाण्याची म्हणजे उन्हाळ्यामध्ये पण त्रास होऊ नये म्हणून पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. पण पाणी पिण्याजोगं नाही. मित्रांनो डिफिकल्ट आहे. रिस्क असेल तिथे तुम्ही इक्विपमेंट बंद करा जमत असेल तर. इथे खाचे आहेत. खाच्यांचा वापर करून तुम्ही वरपणे चढू शकता. आमच्यासारख्या माणसाला हात दिला मग संपलं नाही. हे एका हातामध्ये एका हातानं आम्ही सगळंच करतो. आमचं सगळं फुकट गेलं असं झालं. इतक्या वर्षाच्या कष्टाला आव्हान दिलं झालं. हो म्हणजे काय फक्त खालचा एक तास जो डिफिकल्ट होता तिथे आता वरती काही डिफिकल्ट नाही असं मला वाटतंय.
एवढा पॅच आहे पायऱ्यांचा. ह्या बाजूला अजून एक पाण्याचं टाकं. मित्रांनो थोडासा पॅच आहे. हा पॅच आपण केला कंप्लीट की आपण वर पोचू. तर मग इकडे एक मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. पाणी पिऊ शकतो असं आहे, ग्रीन आहे, पाण्याचा वापर करू शकतो. चला मित्रांनो इथं आता आपण गुफेकडे जाऊया. पुढे मोठी गुफा आहे. माकडं आहेत ना, माकडं त्रास देणार बॅग खोलल्यावर, मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. माकडांचा हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुमची बॅग उघडली आणि माकडांनी हल्ला केला. ही सगळी इथे आहेत. थोडे पाण्याचे टाके इथे पण आहेत. हे सगळं बेडकं आहेत आणि हे सगळं हे झालेलं आहे. आणि जर तुम्ही इथे बघाल तर ही भली मोठी इथे गुहा आहे. लोकांनी इथे चूल बिल लावून सगळी हे केलेली आहे. साधारण 50 फूट 40-50 फूट लांबी आहे, रुंदी आहे आणि लांबीला साधारण 100 फूट असावी अशी ही गुहा आहे इथे. तर जर कुणाला इथे स्टे घ्यायचा असेल तर घेऊ शकतो. पण प्रॉब्लेम इथे सापडीप पण असतात, वण्यार पण असतात दगडांमध्ये. ह्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायला लागेल. इथे हे काहीतरी असं मुखवटा जसं आहे, कसला मुखवटा आहे मला नाही माहिती. बाकी असं काय आहे नाही याच्यामध्ये. चला मित्रांनो गुहा बघून झालेली आहे. आता बघूया आपल्याला वरती जाता येते की नाही ते प्रयत्न करू. जरा डिफिकल्ट पॅच आहे. सो लेट्स सी. नितळ असं पाणी आहे जे तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता. तर डिफिकल्ट पॅचेसच असे आहेत, सांभाळून जायला लागणार. इट्स नॉट इझी. गडावरती भरपूर पाण्याचे टाके आहेत पण पिण्याजोगं पाणी एकात पण नाही आहे. तुम्ही फक्त बाकीच्या कामासाठी पाणी वापरू शकता. चला तर ही इथे एक शिडी आहे. इथे पण हा डिफिकल्ट पॅच आहे. शिडी आहे पण ती फिक्स नाही, अनफिक्स्ड आहे. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. चला मित्रांनो चढून झालेलो आहे. मित्रांनो डिफिकल्ट पॅच आहे, सांभाळून जायचं. आधी माझा नेक बँड नाही आणला, आता हा पॅच मी
असा फ्री हँड केलाच नसता, फ्री हँड केला असता, पण आता काय मी नेकबँड आणला नाही म्हणून आता आपण असं जातोय. काचे पण कंटिन्युअस नाही, काही ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाही आहेत. मित्रांनो, कोणी किती काही घाई केली तरी तुम्ही तसं चढू नका. तुम्हाला जसं जमतंय तसंच चढा. इट इज अ डिफिकल्ट वन, सो फॉलो. गरज पडली तर 2 मिनिटं बसा, आराम करा आणि मग पुढे जा. चला. झालं, संपलं. हे तटबंदी दिसायला लागलेली आहे, शेवटचाच पॅच आहे. धन्यवाद धन्यवाद. अजून वर चढायचे वरती. गडाच्या टॉपवर आलो आता आपण आराम करूया. चला मित्रांनो, छान असा ट्रेक झालेला आहे आणि वेळेत झालेला आहे. आता वाजलेले आहे 1:30. आम्ही 1 वाजता आलो होतो. अर्थातच आम्ही थोडासा नाश्ता पाणी केला, म्हणजे जेवण केलं आणि आता आम्ही खाली उतरतोय. मित्रांनो, ट्रेक सक्सेसफुली सगळ्यांनी कंप्लीट केलेला आहे. हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे आणि हा गोरक्षनाथांचा इथे मठ असा आहे. हा मी कार्डचा फोटो देतो इथे. म्हणजे ह्याच्यामध्ये ना तुम्हाला राहण्यासाठी वॉशरूम यूज करायचं असेल आणि तुम्हाला जेवणाची सोय जरी पाहिजे असेल तरी हे आता ह्यांच्याशी साधूबाबा होते, त्यांच्याशी मी बोललो. ते म्हणाले की हे कार्ड घ्या आणि जर कुणाला जर पाहिजे असेल सो यू कॅन कॉन्टॅक्ट. मोबाईल नंबर आहे, त्यांना कनेक्ट करा आणि तुम्हाला मग इकडे राहण्याची, खाण्याची, झोपण्याची सगळी सोय केली जाईल. ओके, चलो टाटा, बाय बाय. कीप वॉचिंग अवर चॅनल अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल.